ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. श्री सतीश नाना कुलकर्णी यांच्या आणि सततच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक 23 मध्ये नाशिकमध्ये आमदार देवयानीताई फरांदे यांच्या विकास निधीतून ग्रीन जिम आणि खेळणी बसविण्यात आली. 12 ऑगस्ट 2025 माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. टागोर नगर, जॉगिंग ट्रॅक, डीजीपी नगर, ग्रीन जिम, महिला सभागृह, टागोर नगर, हिरेनगर, ईश्वर पॅराडाईज, अशोका मार्ग, वृंदावन नगर, कल्पतरू नगर, श्रीराम गार्डन, पुईकर नगर, रविशंकर मार्ग, हरिस्मृती, रविशंकर मार्ग या ठिकाणी खेळणी बसवण्यात आली. लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातत्यानं प्रभागाचा विकास लक्षात घेऊन आमदार देवयानीताई फरांदे यांच्या विकास निधीतून कामे केली जातात. 7 ते 8 ठिकाणी या ग्रीन जिम आणि खेळण्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये माननीय कार्यक्षम आमदार देवयानीताई फरांदे यांच्या विशेष निधीतून आज प्रभागामध्ये खेळणी व ग्रीन जिमचे लोकार्पण झालेले आहे. ताईंच्या माध्यमातून प्रभागामध्ये 7 ते 8 ठिकाणी ग्रीन जिम बसवण्यात आलेली आहे आणि काही ठिकाणी खेळणी बसवण्यात आलेली आहे. सातत्याने प्रभागाच्या विकासासाठी नगरसेवकांबरोबरच आमच्या आमदारताई स्वतःचा निधी देऊन प्रभागामध्ये विकासात्मक कामं गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. आज डीजीपी नगर, जॉगिंग ट्रॅक, तसंच महाराष्ट्रातलं पहिलं महिला सभागृह सावित्रीबाई फुले महिला सभागृह टागोर नगर, त्यानंतर हिरेनगर आणि त्यानंतर ईश्वर पॅराडाईज या ठिकाणी प्रभागामध्ये 4 ठिकाणी ग्रीन जिमचे लोकार्पण झालेले आहे. या ग्रीन जिमच्या माध्यमातून महिला असेल, मुलं असेल यांना सगळ्यांना स्वतःचं आरोग्य जपता येणार आहे आणि अतिशय अद्ययावत आणि चांगल्या प्रकारचे ग्रीन जिम हे प्रभागात बसवण्यात आलेले आहे. तसंच विविध ठिकाणी खेळणे सुद्धा लहान मुलांना कुठे रस्त्यावर सोडता येत नाही, तर एका गार्डनमध्ये जर मुलं खेळली तर त्यांची आई सुद्धा निश्चिंत असते. अशा माध्यमातून खेळणीचे सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मी सगळे नगरसेवक आणि माझ्यातर्फे खरोखर आमदारांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि संध्याताई आणि तुम्ही सगळ्या महिलांच्या वतीनं महिलांसाठी बांधलेलं या भागातील पहिलं महिला सभागृहाच्या समोर या ठिकाणी महिलांसाठी आणि विशेष करून लहान बालगोपाळांसाठी या ठिकाणी ग्रीन जिम लावण्यात आलेले आहे. त्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं सगळ्यांनी त्याचा वापर करावा. त्याचा अजून प्लॅटफॉर्मचं काम बाकी आहे. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये आता ते मेंटेनन्सचं काम सुरू आहे. तर नाना सांगतीलच 2-4 दिवसामध्ये वॉटरप्रूफिंग, कलरिंग आणि त्याचं काही काम असेल त्या संबंधात पुढील कारवाई आम्ही हप्त्याभरात करू. आणि पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले सहर्ष अभिनंदन करतो. स्वागत. परंतु तुमच्या पुढाकाराने थोडंसं आम्हाला तात्काळ मिळालं त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तथापि आमच्या पुन्हाची एक मागणी आहे की याच्यामध्ये आम्हाला या जिमसोबत एक खेळण्याची बी जोड दिली पाहिजे. तर आमच्याकडे बरेचसे मुले आहेत, लहान मुले आहेत, त्यामुळे खेळण्याची बी जोड आम्हाला मिळाली तर आम्ही आपले फार आभारी आहोत. आमच्याकडे अतिशय चांगलं वातावरण आहे. आम्ही निश्चितपणे तुमच्या सोबत आहोत. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा, यशवंत निकुळे, संध्या अभिजित कुलकर्णी, वैभवदादा कुलकर्णी, प्रभाग क्रमांक 23चे नागरिक, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.